ठिकाण उल्हासनगर. वेळ गुरुवार दिनांक 14 मे सायंकाळी 7:30 वाजताची. महिलांच्या किंकाळाने संपूर्ण परिसर पाहणाऱ्यांचा थरकाप उडेल अशा स्थितीत होता. काही महिलांचे केस कापले, त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला, 2 किलोमीटर परिसराची धिंड काढली. त्यांचा गुन्हा काय होता तर त्यांच्या घरातील कुटुंबियांनी जात पंचायतीचा आदेश पाळला नव्हता. माणुसकीला लाजवेल असा हा खेळ सुमारे 2 तास सुरू होता. उल्हासनगरमध्ये नेमकं काय घडलं, त्या पीडित महिलांवर ही वेळ कोणी आणली, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सागर देवरे आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव. महा MTV मध्ये आपलं स्वागत. घटना आहे उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरातील. इथे वाघेरी आणि राजपूत कुटुंबियामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. स्थानिक जात पंचायतीने राजपूत कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार टाकला. असं असतानाही जात पंचायतीने आपला अधिकार गाजवलाच. त्यांनी राजपूत कुटुंबियाला स्थानिक मंदिरामध्ये प्रवेश नाकारला, म्हणजेच मंदिरात जाणं नाही, धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणं नाही आणि समाजाच्या काही नियमांचं पालन करावेच लागेल असा दबाव या कुटुंबियावर पंचायतीने घातला होता. मात्र राजपूत कुटुंबियातील एका तरुणाने श्रद्धेपोटी मंदिरामध्ये प्रवेश केला. आमचा दोष काय असा सवाल त्याने केला. मंदिरात आयोजित भंडाऱ्यामध्ये तो त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि इथूनच वाद सुरू झाला आणि तो चिघळला देखील. जात पंचायतीने फरमान मोडून हा तरुण मंदिरात कसा गेला याचा राग मनात धरून गुरुवारी संध्याकाळी काही लोकांनी थेट राजपूत कुटुंबियाच्या घरावर हल्ला चढवला. घरावर दगडफेक केली. त्यानंतर घरातील महिलांना जबरदस्तीने बाहेर खेचून आणलं. राजपूत कुटुंबियातील महिलांना सोबतच राज राजपूत, सुनील राजपूत आणि इतर महिलांना भर रस्त्यात मारहाण देखील करण्यात आली. एवढंच नाही तर त्यांच्या केसावर कात्री फिरवण्यात आली, गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला आणि परिसरातून तब्बल 2 किलोमीटर पर्यंतची धिंड देखील त्यांची काढण्यात आली. रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती, पण अनेक लोक फक्त बघ्यांची भूमिका घेत होते. असं म्हणलं जातंय, महिलांचा आक्रोश, मारहाण आणि सार्वजनिक अपमान सुरू असताना कोणी पुढे आले नाही. ही बाब अधिक अस्वस्थ करणारी आहे. या घटनेत जखमी झालेल्या महिलांवर सध्या उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडित कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे. जात पंचायतीने बेकायदेशीर हस्तक्षेपाने महिलांवरील अमानुष अत्याचारापर्यंत अनेक मुद्दे असताना आम्हाला न्याय मिळणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात जुली वाघरी, मटकी वाघरी, विनू वाघरी यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत केवळ 2च आरोपींना अटक झाली असून उर्वरित आरोपी अजूनही मोकाट असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. समाज माध्यमावरही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांच्या मते हा फक्त एक कुटुंबावर झालेला हल्ला नाही, तर संवैधानिक मूल्यांना दिलेलं अवघड आव्हान आहे. कारण प्रश्न केवळ एका मंदिरात जाण्याचा नाही, तर आजही काही ठिकाणी जात पंचायतीचा प्रभाव कायद्यापेक्षा मोठा का दिसतो हा आहे. सामाजिक बहिष्कार, महिलांची सार्वजनिक विटंबना आणि जमावाकडून होणारी शिक्षा, या घटना महाराष्ट्रासारख्या राज्यात घडत असतील तर सामाजिक प्रबोधन आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उभे राहतात. दरम्यान या घटनेनंतर विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून जात पंचायतीच्या हस्तक्षेपावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. अशाच महत्त्वाच्या घटनांच्या सखोल माहितीसाठी MyMTVच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या घटनेबद्दल तुमचं मत नक्की काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.